जेव्हा टेक्नॉलॉजी कॉम्पिटिशन होते तर नॉन लिनियर ब्रेक थ्रूज पण येतात. जसं डीपसीक पण उदाहरण त्याचं ह्याचं आहे. युएसने म्हटलं मी तुम्हाला चिप्स नाही देणार, तर चायनीज कंपनीजनी म्हटलं आम्हाला नको त्या चिप्स, आम्ही त्या चिप्सच्या बिना पण काही करू शकतो आणि त्यांनी एक ब्रेक थ्रू. इनसेक्युरिटी आहे पण त्याच्यामुळे क्रिएटिव्ह फोर्स. आपण यूज टू आहे की फोनची किंमत कमी होणार किंवा न्यू जनरेशन ऑफ फोन येणार तर ओल्ड जनरेशन ऑफ फोनची किंमत कमी होणार ओव्हर टाइम इट विल. पण तसं होणार हे गॅरंटीड नाही. सो मूर्स लॉज आयडिया इज की ओव्हर टाइम सेम एरियामध्ये आपण जास्त ट्रान्झिस्टर्स पॅक करू शकतो, का की ट्रान्झिस्टर्सची जी साईज आहे ती कमी होत राहते आणि का की आपण जास्त ट्रान्झिस्टर पॅक करू शकतो आपली परफॉर्मन्स वाढत. तर दॅट हॅज बीन द रियालिटी ओव्हर मेनी इयर्स. आणि म्हणून जे अपोलो मिशनमध्ये जे रोवर पाठवलं त्याची जी कॅपॅसिटी होती, केपेबिलिटी होती त्यांच्या, ते सगळं आपल्या फोनमध्ये. आता फोकस हे झालंय की इट इज नॉट जस्ट अबाउट मेकिंग अ प्रॉडक्ट ऑर सेलिंग अ सॉफ्टवेअर सर्व्हिस. हाऊ मच आर यू डुईंग दॅट इन R&D? आणि तिथे भारत खूप मागे आहे. How do you imagine luxury? Well, for me, it all begins with a shape. A breathtaking shape. No, not the cliches, please. Imagine that car. That watch. Or that vacation. Then why don't you have a shape for your address too? Well, now you can have one. Amanora Gateway Towers 2 at Pune. The breathtaking shape of luxury. तो आपण बिहाइंड द सीन्सच्या दुसऱ्या भागात आहोत. आपल्याबरोबर पुन्हा एकदा आहेत पब्लिक पॉलिसी एक्सपर्ट प्रणय कोटस्थने सर. पण आज मला त्यांच्याशी बोलायचं आहे त्यांच्या दुसऱ्या एक्सपर्टीज बद्दल, ते म्हणजे सेमी कंडक्टर. तेही मूळ इंजिनियर आहेत आणि त्याच्याबद्दल त्यांनी खूप काम केलं, लिहिलंय. सगळ्यांच्याच मनात हा प्रश्न आहे की नक्की काय चालू आहे सेमी कंडक्टरचं, एखाद्या ले मॅनला समजेल असं आम्हाला सगळं समजावून सांग. सेमी कंडक्टर्स ओके. तर जसं आपण म्हणतो बायोलॉजिकल लाईफचं बेसिक युनिट असतं ह्युमन सेल, पेशी किंवा कोशिका म्हणतात हिंदीत. तर डिजिटल लाईफची एक पेशी असते ट्रान्झिस्टर. तो एक बेसिक युनिट असतो आणि ते ट्रान्झिस्टर म्हणजे तो रेडिओवाला ट्रान्झिस्टर नाही, ट्रान्झिस्टर जो इलेक्ट्रॉनिक्स असतो आणि त्याला जेव्हा आपण कंबाईन करतो वेगळ्या वेगळ्या प्रकारने तर आपण प्रोसेसर बनवू शकतो किंवा ॲम्प्लिफायर बनवू शकतो वगैरे वगैरे. तर तसं बनतं आणि दॅट इज कॉल्ड, जेव्हा आपण खूप सारे कॉम्पोनंट्स ट्रान्झिस्टर्स एक साथ आणतो तर ते इंटिग्रेटेड सर्किट किंवा चिप बनते आणि ते चिप सगळे आपल्या फोन्स वगैरे जे पण आपण प्रयोग करतो त्याच्यात. तर हे मुख्यतः सेमीकंडक्टर्स आहे. आणि त्याच्या पहिले कसं होतं व्हॅक्यूम ट्यूब्स यूज करायचे. व्हॅक्यूम ट्यूब्स म्हणजे आपल्याला जर का सेम पॉवर पाहिजे जे जे आता आपला फोन करू शकतो त्याच्याकरता तुम्हाला एक सिटी फुल ऑफ व्हॅक्यूम ट्यूब्स पाहिजे असतात. तर फर्स्ट केम द इलेक्ट्रॉनिक्स रेव्होल्युशन. तर तेव्हा लोकांना कळलं की अरे इतकं पॉवर आपल्याला द्यायची गरज नाही. वी कॅन मेक रिअली स्मॉल थिंग्स विच कॅन प्रोव्हाइड द सेम फंक्शनॅलिटी. दॅट वॉज द मेजर लीप. आणि त्याच्यामुळे नोबेल प्राइज पण मिळाला लोकांना ज्यांनी इंटिग्रेटेड सर्किट. तर दॅट इज लाईक द बेसिक. सो एव्हरीथिंग डिजिटल रन्स ऑन चिप्स. त्याच्या यू कांट इमॅजिन अ वर्ल्ड विदाउट. अँड ओव्हर टाइम व्हॉट हॅपन्स इज all your products they become cheaper over time. The phone, next generation of phone जसंच येणार the earlier generation of phone drops in price आणि that has been happening. ते कशाला होतं? ते होतं का की there is something called Moore's law. So Moore's law's idea is की ओव्हर टाइम सेम एरियामध्ये आपण जास्त ट्रान्झिस्टर्स पॅक करू शकतो, का की ट्रान्झिस्टर्सची जी साईज आहे ती कमी होत राहते. तर आपण सेम एरियामध्ये जास्त ट्रान्झिस्टर्स पॅक करू शकतो आणि का की आपण जास्त ट्रान्झिस्टर पॅक करू शकतो आपली परफॉर्मन्स वाढत राहते. तर दॅट हॅज बीन द रियालिटी ओव्हर मेनी इयर्स. आणि म्हणून जे अपोलो मिशनमध्ये जे रोवर पाठवलं होतं त्याची जी कॅपॅसिटी होती, केपेबिलिटी होती त्यांच्या, ते सगळं आपल्या फोनमध्ये. तर दॅट इज द रियालिटी ऑफ मूर्स लॉ. द नंबर ऑफ ट्रान्झिस्टर्स हॅज केप्ट इन.
तर जे गॉर्डन मूर आहे, नंतर ते इंटेलमध्ये जे चीफ झाले होते, त्यांनी हे प्रेडिक्शन केलं होतं की एव्हरी 18 months द नंबर ऑफ ट्रान्झिस्टर्स विल डबल. आणि when he made this prediction, that time the number of transistors in the circuit they had was 64. Today we have more than billion transistors in a process. So that's been the journey of electronics, and that's why we can do wonderful things with these small devices. So that's the story broadly of how semiconductors revolution. The other flip side to this is something called the Rock's law. So Moore's law actually had 3 laws, but Rock's law काय म्हणतं, आता तुम्हाला जर का Rock's law states that the cost of producing the next generation of transistor also doubles every 2 years. हां, की जर का तुम्हाला ट्रान्झिस्टर छोटे करायचे आणि वी आर टॉकिंग अबाउट नॅनोमीटर्स, तर इट इज मच लेसर दॅन द थिकनेस ऑफ द ह्युमन हेअर. आणि इतके बारीक वस्तू जर का तुम्हाला बनवायला पडतात, त्याच्याकरता ह्युमंगस अमाउंट्स ऑफ मशीन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च लागते. जसं आता जर का तुम्हाला 5 नॅनोमीटर चिप पाहिजे, जे लेटेस्ट आयफोनमध्ये असेल, त्याच्याकरता जी मशीन हवे, जे बनवते, इट्स कॉल्ड अन एक्स्ट्रीम अल्ट्राव्हायोलेट लिथोग्राफी. एक मशीन 2 एअरक्राफ्ट लागतात त्याला ट्रान्सपोर्ट करायला, आणि इट कॉस्ट $200 million फॉर 1 मशीन. तर असं कॉस्ट पण वाढले आहेत. आणि द होल प्रोसेस इज अबाउट, म्हणून यू वॉन्ट टू डू प्रोसेस इज दॅट खूप सारे चिप्स यू आर एबल टू प्रोड्यूस इन क्विक टाइम. तर त्याच्यामुळे एक वेफर असतो, त्या वेफरमध्ये खूप सारे चिप्स बनवतात. आपण प्लेनार प्रोसेस म्हणतो त्याला, आणि त्याच्यानी यू गेट मोर एफिशियन्सीज अँड यू आर एबल टू. तर द एंटायर स्टोरी हॅज बीन कॉस्ट ऑफ मेकिंग द मोस्ट ॲडव्हान्स चिप्स हॅव बीन रायझिंग. तर असं झालं की पहिले एक कंपनी सगळं करायची, ते डिझाईन करायची, कसं सर्किट्स असायला पाहिजे. जसं मला हे फोन हवे, या फोनमध्ये ही असं कॅमेरा हवे जे लेटन्सी कमी असेल, तर मी डिझाईन करणार, असं सर्किट असायला पाहिजे, हे सेन्सर असायला पाहिजे. मग मीच डिझाईन करण्यानंतर मीच मॅन्युफॅक्चर करणार एक फॅबमध्ये, आणि मीच त्याचं पॅकेजिंग करणार, टेस्टिंग करणार. तर हे पहिले होतं. पण मग जसं नंबर्स वाढत राहिले, ट्रान्झिस्टर्स वाढत राहिले, तर आता हे मशीन जी आहे एक ट्रान्झिस्टर बनवायसाठी, ती पण खूप कॉस्टली व्हायला लागली. तर जेव्हा आता तुम्ही स्टार्टअप आहे, तुम्ही तर नाही करू शकत $200 million ची मशीन कुठून आणणार. तर देन द एंटायर इंडस्ट्री इव्हॉल्व्ड. तर एक इकॉनॉमिक क्रांती आली. तर लोकांनी सुचलं की मी फक्त एक सेगमेंट करणार या इंडस्ट्रीचा. दुसरी कंपनी तर एक बॅटन जसं आपण पास करतो रिले रेसमध्ये, तसं होऊन गेलं. तर पहिले डिझाइन कंपनीज, आता जसं एनव्हिडिया एकही चिप स्वतः नाही बनवत. एनव्हिडिया इज ओन्ली अ डिझाइन फर्म. आपण फॅबलेस फर्म म्हणतो. ते फक्त जीपीयूची डिझाइन बनवतात. मग ते बॅटन पास करतात, ते फाइल्स देतात, डिजिटल फाइल्स, की त्या फाइल्समध्ये एकदम डिटेलनी लिहिलं असतं की हा ट्रान्झिस्टर इथे असायला पाहिजे, इथे कनेक्शन्स, ते सगळी फाईल ते TSMC म्हणजे तायवानीज कंपनीला देतो, आणि TSMC मॅन्युफॅक्चर करते. इट्स अ कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चर. TSMC तुम्ही पण सबमिट करू शकता, तुम्ही त्यांना चांगले पैसे देता, तुमची पण चिप्स बनवणार. दे आर जस्ट अ कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चर. तर तेच प्युअर प्ले फाउंड्री म्हणतात. ते मॅन्युफॅक्चर करतात. मग ते जे अनपॅकेज चिप असते, ते दुसरे OSAT म्हणतात, आउटसोर्स असेंबली अँड टेस्ट, त्या कंपनीला देतात. ते पॅकेज करते. ते जे ब्लॅक चिप जे आपण पाहतो, काळी चिप, ती बनवते, आणि ते मग एक इलेक्ट्रॉनिक्स कंपनीला जाते, Apple किंवा Samsung वगैरे, आणि ती PCB वरती जाते, आणि ते मग आपण. तर दिस इज द जर्नी. ओव्हर टाईम हे सगळे सेगमेंट्स स्पेशलाइज झाले. तर बिकॉज ऑफ रॉक्स लॉ, एक कंपनी हे सगळं नाही करत. तर नाउ देयर इज एन एस्टिमेशन की एव्हरी चिप इन अ फोन probably makes 4 trips around the world for being made. अगदी हे डिझाईन होतं US मध्ये खूपदा. मोस्ट ऑफ द डिझाईन, ऑल टॉप 25, तर फॅबलेस कंपनीज म्हणजे जे फक्त डिझाईन करतात, एनव्हिडिया, AMD वगैरे. टॉप 25 फॅबलेस कंपनी, ऑल ऑफ देम हॅव ऑफिसेस इन बँगलोर. सो 20% सेमीकंडक्टर डिझाईन इंजिनियर्स ऑफ द वर्ल्ड आर इन बँगलोर. तर खूप सारं काम इथेही होतं.
पण दीज आर ऑल US कंपनीज. फायनली द इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इज अमेरिकन. तर ते डिझाईन करतात. मोस्ट ऑफ द मॅन्युफॅक्चरिंग नाव हॅपन्स इन ईस्ट एशिया. सो चायना, साऊथ कोरिया, जपान अँड थायवान ऑफकोर्स. थायवान इज अ मेजर प्लेयर. फॅब्स दुसऱ्या देशातही आहे. US मध्ये आहे, युरोपमध्ये आहे, इस्रायलमध्ये आहे. पण इतके जास्त नाही आहे. मोस्ट ऑफ दॅट हॅपन्स. आणि फायनली जे असेंब्ली आहे ती पण होते ईस्ट एशियामध्ये, चायना आणि थायवान. आणि मग आपल्याला एक असे चिप. ही सगळी प्रोसेस तर कळाली. प्रश्न असा येतो की व्हाय सेमीकंडक्टर्स आर नाऊ क्रक्स ऑफ जिओपॉलिटिक्स. अख्खं जिओपॉलिटिक्स त्या सेमीकंडक्टरवर का येऊन थांबलंय? कोविड नंतर गाड्या मिळाल्या नाहीत, फ्रीज मिळाल्या नाहीत कारण ती चिप नव्हती. आता चायनावर नुसतं ट्रम्प दादागिरी करतोय, सँक्शन्स टाकतो आणि टाकणार नाही म्हणतात, कारण त्यांच्याकडे रेअर अर्थ आहेत जे सेमीकंडक्टरला लागतात. जिओपॉलिटिक्स आणि सेमीकंडक्टरचा को रिलेशन समजावून. पहिले तर हे माहिती करायचं की चिप्स रन एव्हरीथिंग. तर पूर्ण इंडस्ट्रीमध्ये काही पण तुम्ही करता तर ते पाहिजे. आणि जेव्हा ही कॉन्टेस्ट सुरू झाली US, चायना, US ला वाटलं की आता आपल्याला काही करायचंय, चायना खूप जवळ येत आहे. तर कोणची फील्डमध्ये तुम्ही कॉम्पिटिशन करू शकता? एक, तुम्ही मिलिटरी जास्त काही करू शकत नाही, न्यूक्लिअर पॉवर्स आहे. इकॉनॉमिक दृष्टिकोनाने पण जास्त फार काही करू शकत नाही, कारण की इंटरडिपेंडंट आहे. तुम्ही काही त्याच्याने घेतात आणि तुमच्या कंपनीजही त्याच्यावर डिपेंडंट आहे. तर थोडंफार करू शकता, जास्त नाही. तर कोणत्या फील्डमध्ये तुम्ही करणार? टेक्नॉलॉजी अशी फील्ड आहे ज्याच्यामध्ये जास्त काही झालं नाहीये अजून, तर लोक एक्सपेरिमेंट करतात. आता टेक्नॉलॉजीमध्ये कोणची एरिया तुम्ही पिक कराल? चायनाची जी सेमीकंडक्टर इंडस्ट्री आहे, इट इज नॉट ॲज डेव्हलप्ड ॲज द US और US प्लस अदर कंट्रीज. अच्छा. तर म्हणून USचं आयडिया होता की बिकॉज दिस इज देअर वीकनेस, आपण ह्या इंडस्ट्रीमध्ये वी विल ट्राय टू रेस्ट्रिक्ट. आणि एक आणखीन कारण हाही आहे का की जसं मी एक्सप्लेन केलं, द एंटायर इंडस्ट्री इज लाईक अ बॅटॉन पासिंग. तर याला एक रिसर्चर म्हणतात ट्रान्सकॉन्टिनेंटल रिले रेस आहे. अच्छा. तर जर का रिले रेस आहे, तुम्ही ब्लॉक पण करू शकता. जर का एक कंपनी आहे जी मशीन पाठवते चायनाला, जे $200 मिलियन, ती एक डच कंपनी आहे, नेदरलँड्स. तर US जर का त्याला म्हणेल तुम्ही नका देऊ त्याला, तर चायना विल नॉट बी एबल टू मेक द मोस्ट ॲडव्हान्स. आणि असं नाही आहे की चायना विल सडनली बी एबल टू मेक देअर ओन EUV मशीन. ते प्रयत्न करतात आहे 10 वर्षापासून, पण अजून झालं नाहीये, कारण की देअर इज thousands of researchers, lots of papers, billions of dollars of research work needs to go before you can make that. तर एक हा आयडिया झालाय की this is a good sector where we can try to control the progress. दुसरे एक आणखीन कारण हे होतं की थायवान. आता थायवानवरती डिपेंडन्सी सगळ्यात जास्त झाली ॲडव्हान्स सेमीकंडक्टर. कमीत कमी 70-80% जे ॲडव्हान्स सेमीकंडक्टर्स आहेत ते तिथूनच येतात. आणि थायवान आणि चायनाचे जे रिलेशन्स आहेत ते पण खराब झाले. तर त्याच्यामुळे पण एक जिओपॉलिटिक्स आलं की उद्या जर का थायवानवरती चायनाने कॅप्चर केलं, एक सेमीकंडक्टर्सच्यामुळे नाही, पण त्यांच्या पॉलिटिक्सच्यामुळे, तर काय होणार दुसऱ्या देशांचं? आता USचे F-35 ची चिप्स पण तिथेच बनतात. तर त्यांना कसे भेटणार? ही एक प्रक्रिया सुरू झाली की आपल्याला डायव्हर्सिफाय करायला पाहिजे. कोणत्याही एक देशा आणि किंवा एक कंपनीवरती इतकं डिपेंडन्स चांगलं नसतं. तर द इव्होल्यूशन वर्क्स की आपल्याला ॲटलीस्ट डायव्हर्सिफाय करायला पाहिजे. आणि म्हणून हे एक जिओपॉलिटिक्स वरती आलं. तुम्ही कोविड-19 म्हटलं. कोविड-19ची पण खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. ॲक्चुअली का आपल्याला शॉर्टेज झालं? शॉर्टेज अशी झाली की आता हे सगळे मी जसं समजवलं, फायनली चिप्स आर मॅन्युफॅक्चर्ड बाय दीज कॉन्ट्रॅक्ट प्लेयर्स. तर TSMC आणखीन 4-5 असे. तर पहिले जेव्हा कोविड झालं, तर आपण कार वगैरे सगळं कोणी नाही घेत होतं ना. तर लोकांनी, जे कंपनीज होते, जे कारची चिप्स डिझाइन करत होते, BMW, Volkswagen, हर्मन वगैरे, त्यांनी आपले सगळे ऑर्डर स्टॉप केले. त्यांनी म्हटलं आम्ही TSMC तुम्हाला चिप्स नाही देऊ, का की कोणी खरीदत नाहीये आमचे कार. पण आपण काय करायला लागलो कोविडमध्ये,
झूम, आणखीन फोन, इंटरनेटचं पूर्ण बूम झालं. तर डेटा सेंटर चिप्सची डिमांड, लॅपटॉप चिप्सची डिमांड, फोन चिप्सची डिमांड खूप वाढली. तर जे TSMCचे स्लॉट्स तर लिमिटेड आहे. त्यांनी सगळे Zoom जे लॅपटॉप चिप्स वगैरे त्याची डिमांड जास्त झाली. तर ऑल देअर कॅपॅसिटी वॉज ब्लॉक्ड बाय चिप्स फॉर द डिजिटल. तर जेव्हा कोविड संपायला आला, तर जे कार मेकर्स आहेत, त्यांनी म्हटलं, "आता आम्हाला परत कारचे चिप्स." त्यांनी म्हटलं, "तुम्ही प्रीमियम द्या आम्हाला, का की आता आमची डिमांड वाढली आहे. लोकं लॅपटॉपचे चिप्स घेतात. आम्ही का देऊ तुम्हाला?" आणि कॅपॅसिटी आपण एकदम सडनली नाही वाढवू शकत. एव्हरी फॅब फॉर एक्झाम्पल कॉस्ट $12 बिलियन इफ इट इज अ 5 नॅनोमीटर फॅब. आता भारतात एक फॅब येते. दॅट्स नॉट इव्हन द मोस्ट ॲडव्हान्स फॅब. ते 28 नॅनोमीटर. 28 नॅनोमीटर म्हणजे रफली ट्रान्झिस्टरची साइजचं एक इंडिकेशन आहे. तर 12 नॅनोमीटर म्हणजे ट्रान्झिस्टर छोटा असणार आणि म्हणून खूप जास्त ट्रान्झिस्टर करू शकतो आणि त्याची कॅपेबिलिटी जास्त. तर 28 नॅनोमीटर इज नॉट द मोस्ट कटिंग एज, पण त्याची पण कॉस्ट इज अराउंड $10 बिलियन. तर 91,000 crores इज व्हॉट इट विल टेक टू बिल्ड दॅट. तर इट्स नॉट अ स्मॉल गेम. तर म्हणून आता असं कार कंपनी सडनली स्वतः नाही बनू शकत. तर म्हणून आपल्याला शॉर्टेज. एक 2 चर्चा आहेत, की जे तैवानला जमलं ते भारताला का नाही? चायना प्लस पॉलिसीमध्ये भारतात बनू शकतं का? एक अशी पण चर्चा आहे, की मोहालीत ती फॅब मेकिंगची मशीन होती गव्हर्नमेंटची, आग लागली, तिथून मग ते स्टॉल झालं. मग आत्ता काहीतरी येतंय, निदान आपण असेंबलर बनू, जसे डिक्सॉन वगैरे मोबाईलचे झालोय, तसे सेमीकंडक्टरचे. तर इंडिया स्टोरी विथ रिस्पेक्ट टू सेमीकंडक्टर काय आहे? कुठे येऊन थांबली आहे? कुठं जाईल? इंडिया स्टोरीचे असे मी 3 फेजेस म्हणतो. पहिले होतं बाय द गव्हर्नमेंट फॉर द गव्हर्नमेंट. तर पहिले कसं आयडिया होतं, की अ, हे बिफोर 91 तर तसंच आयडिया होता, की हे सेमीकंडक्टर्स तर आम्हीच सरकारच करेल आणि सरकारच्याच कंपनीज त्यांची खपत पण सरकारच्या कंपनीज. तर म्हणून BEL आणखीन SCL नंतर हे 2 कंपनीज आहे जे स्टार्ट करत होते, की आपण चिप्स बनवू. पण मग सरकार 2 लोकांना पैसे देतेय. परत तो प्रश्न येतो. लोकं विचारायला लागले, पैसे कमी आहे, फॉरेन एक्सचेंज कमी आहे आणि तुम्ही 2 कंपनीजला का पैसे देतात? का की बजेट तर सेमच आहे. पण ॲक्चुअली कॉम्पिटिशन असते दोघांमध्ये. पण जेव्हा सेम सरकारच्या आत आहे तर नसते. आणि प्रायव्हेट प्लेयर हे सगळं नाही करू शकत, कारण की तुम्हाला लायसन्स नाही मिळणार. काही इम्पोर्ट करायचंय मशीन तर त्याचं लायसन्स नाही मिळणार. तर कोणी आणखीन ट्राय पण नव्हतं करत. तर फायनली जेव्हा हे SCL वगैरे झालं, इव्हन बिफोर जी ती आगची लोकं गोष्ट करतात, त्याच्या पहिलेही SCL मागे पडले. का की तेव्हा जेव्हा त्यांनी ट्राय केलं पहिलं, मोस्ट ऑफ द गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स वर्क दिस वे. इनिशियली काही चांगलं होणार, का की देअर बी एनर्जी एक्सेट्रा. मग त्याच्यानंतर त्याच्या कॉम्पिटिशन नाहीये, तर ते स्लो होणार. तर असंच झालं बाय 1980s. हे चायनामध्येही झालं. इट्स नॉट जस्ट अबाउट USSRमध्येही झालं. सेम मॉडेल होतं आणि इंडियामध्ये असं झालं, की SCL आता म्हणायला लागलं, "आता मला नेक्स्ट जनरेशनचे चिप्स बनायचे." तर त्याच्याकरता परत कॅपिटल इन्व्हेस्टमेंट पाहिजे. न्यू मिलियन्स ऑफ डॉलर्स. तर ते सरकारने म्हटलं, "आमच्याकडे नाहीये, थोडा वेट करा." तर बाय दॅट टाईम अदर countries and other fab makers like TSMC and by 1987 they started. तर जो गॅप आहे तो वाढत आहे आणि ओव्हरऑल SCL एटसेट्रा बिकेम दे आर नो लॉंगर मेकिंग कमर्शियल. ते बनवतात चिप्स पण ते आपल्या स्पेस इंडस्ट्री करता वगैरे त्याच्याकरताच बनवतात. द ओनली बिकॉज यू आर इन्व्हेस्टिंग $10 बिलियन, द ओनली वे यू कॅन रन अ फॅब is to sell to everyone in the world so that you can get enough money back in and then you can reinvest that in R&D. है ना? You can't, the governments will always be small customers. Defense plus space, they can't give you $10 billion worth of orders. They will give you very small numbers. The only way you can make money is you sell to the entire world. That's why Nvidia wants to sell to the entire world as a commercial chip. तर ते SCL
इट्स अ गव्हर्नमेंट कंपनी, त्याचा उद्देशच नव्हता की मी एक्सपोर्ट करेन. हं. तर इट फेल बिहाइंड आणि मग द फायर ऑल्सो. सो बाय दॅट टाईम इट वॉज आउट. चायनामध्ये पण असंच होतं. इनफॅक्ट चायनानी फर्स्ट चिप थायवानच्या पहिले बनवली. बरं. बट ओव्हर टाईम अगेन इट वॉज गव्हर्नमेंट रन ड्युरिंग दॅट टाईम इट वॉज अंडर कम्युनिस्ट रूल, तर ते मागे पडले. मग त्याच्यानंतर बाय 1996-97 त्यांनी आपली पॉलिसीज चेंज केली आणि मग एक SMIC म्हणून एक एस्टॅब्लिश. भारताची मग नेक्स्ट फेज अशी आली जेव्हा लोकांना वाटलं की आता आपल्याला काही करायला पाहिजे. तर 2005-6 मध्ये एक परत नीती आली की आपण आता असेंबली करूया आणि मग फॅब्स पण बनवू. पण त्या फेजमध्ये हेही होतं की आपले टॅक्स पॉलिसी अनसर्टन्टी वगैरे खूप होते आणि मग आपण हे पण केलं, एक रेट्रोस्पेक्टिव्ह टॅक्सेशनचा केस झाला हं. 2011. तर आता इन्व्हेस्टरच्या दृष्टिकोनाने बघा, इन्व्हेस्टर हे एक फॅब बनवायचं आहे $10 बिलियन वगैरे आणि तो फॅब बनवायला तुम्हाला 3-4 वर्ष लागतात. तर त्याच्यानंतर तुम्हाला जे आउटपुट मिळेल त्याच्याकरता 5-6 वर्ष लागतील फ्रॉम द टाईम यू हॅव स्टार्टेड इन्व्हेस्टिंग. तर इट्स अ लाँग जेस्टेशन सायकल. You need to be very confident that there will be policy certainty, there will be tax certainty. असं नसणार तर कोणी इन्व्हेस्टर पैसे टाकणार. आणि हं. जेव्हा तुम्ही रेट्रोस्पेक्टिव्ह टॅक्सेशन करणार, तर इन्व्हेस्टर तर म्हणणार, "मी नाही इथे येणार." तर तेच झालं. पॉलिसीज होते, पण कोणी इन्व्हेस्टर इंटरेस्ट त्यांनी नाही दाखवलं. खूप सारे प्रोजेक्ट स्टार्ट झाले. लोकांनी म्हटलं 3 प्रोजेक्ट्स तरी होते, जेव्हा त्यांनी म्हटलं की आपण करू काही. कन्सोर्शियम स्टार्ट झालं. मग लोकांनी म्हटलं, अनाउन्स केलं, पण काही पण इन्व्हेस्टमेंट ॲक्चुअली झाली. तर दॅट वॉज द सेकंड. आता थर्ड फेज आली आहे का की सेमीकंडक्टर्स बिकेम जिओपॉलिटिकली रेलेव्हंट. सगळ्यांना आता माहिती आहे की एक तर जिओपॉलिटिक्सच्या दृष्टिकोनाने रेलेव्हंट झालंय. जिओ इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनाने पण रेलेव्हंट झालंय, का की आपण कोविड-19 मध्ये बघितलं. तुम्ही कोणत्याही सेक्टरमध्ये असू शकता, पण तुम्हाला ह्याची गरज पडू शकते. आणखीन फॉरगेट जिओपॉलिटिक्स. आता उद्या जर का जपानमध्ये अर्थक्वेक आला, थायवानमध्ये पाण्याची खूप कमी आहे. तर वॉटर इज यूज्ड, अल्ट्रा प्युअर वॉटर इज यूज्ड इन फॅब्स. तर जर का तिथे प्रॉब्लेम झाला आणि तर त्याचा इम्पॅक्ट पूर्ण वर्ल्डवरती पण. तर म्हणून एक आणखीन आयडिया आला की जिओ इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनाने पण जरुरी. तिसरं टेक्नॉलॉजी. आता नवे एआय मॉडेल्स, LLM मॉडेल्स येणार. त्याच्याकरताही तुम्हाला न्यू चिप आर्किटेक्चर्स पाहिजे. आता तर जीपीयूज यूज करतोय, पण ते बदलणार. जीपीयूज जस्ट वॉज ॲट द राइट प्लेस ॲट द राइट टाईम. पण आता टेन्सर प्रोसेसिंग युनिट्स येतात आहे. नवे-नवे वस्तू. त्याच्याकरताही सेमीकंडक्टर्स. तर या तिघांचा समन्वय झाला आणि लोकांना वाटलं की यार आपल्याला सगळ्या देशांना काही करायला पाहिजे. तर सरकारने नवी नीती आणली डिसेंबर 2021 आणि त्यांनी म्हटलं की आपण एक नवं अटेम्प्ट करूया. द डिफरन्स इन दिस अटेम्प्ट इज दॅट द गव्हर्नमेंट इज अल्सो पुटिंग अपफ्रंट कॅपिटल सपोर्ट टू क्रिएट फॅब्स. अच्छा. तर सरकार म्हणते की जेव्हा तुम्ही कन्स्ट्रक्ट करताय फॅब, तेव्हाच मी तुम्हाला सपोर्ट करणार किंवा असेंब्ली आहे त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सपोर्ट करणार. इट्स नॉट अ रिएम्बर्समेंट. कारण की 5 इट विल टेक 3-4 इयर्स जस्ट टू बिल्ड दॅट. पण सरकार म्हणते इव्हन ड्युरिंग कन्स्ट्रक्शन फेज वी विल हेल्प. सो दॅट वॉज द डिफरन्स. आणि ते सरकारी नीती आता डिझाइन करताही आहे. तर तुम्ही डिझाइन फर्म आहे, फक्त फॅबलेस आहे. तुम्ही स्टार्टअप आहे. तुम्ही एक फॅब नाही बनवत आहे, पण नवी डिझाइन बनवतात. तिच्याकरता वेगळ्या नीती आहे. तुम्ही फॅब बनवता तर त्याच्याकरता वेगळ्या नीती आहे. स्पेशलाइज्ड कंपाउंड सेमीकंडक्टर्स बनवता तर त्याच्याकरता वेगळ्या नीती. तर इट इज अ कॉम्प्रिहेन्सिव्ह पॅकेज व्हिच इज होपिंग टू चेंज. यानं खरंच फरक पडेल. सगळे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर, ज्यावेळी मी झालो इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर, त्यावेळी आमचं ड्रीम होतं इंटेलमध्ये जायचं टू डिझाइन. आजही असतं. सो 20% समजा लोक त्या डिझायनर्सची इंडियन आहेत, आयदर इन US ऑर इन इंडिया. तर आपल्याकडे टॅलेंट आहे. आपल्याकडे रेअर अर्थही आहे कमी अधिक प्रमाणात असं म्हणतात. त्याच्यावरही तुम्ही सांगाल. आपल्याकडे आता कॅपिटलही आहे. विल सेमीकंडक्टर बी नेक्स्ट IT? तर पहिली गोष्ट ॲक्चुअली रेअर अर्थ्स आर नॉट युज्ड अ लॉट इन सेमीकंडक्टर्स. त्याची रेअर अर्थ्सची प्रॉब्लेम वेगळी आहे. ते इलेक्ट्रिक व्हेइकल्स वगैरे. तर दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम फॉर सेमीकंडक्टर इंडस्ट्री.
आणि ते 20% म्हटलं ते भारतातच आहे. ते जर इफ यू इन्क्लूड इन द US ते आणखीन मोठं. तर द मेन थिंग इज की लोकं आहेत, पण कंपनीज का नाही? आणि हे कॉमन आहे सॉफ्टवेअरमध्येही असं होतं. तर माझं मॉडेल आहे की हार्डवेअर इंडस्ट्री ऑफ इंडिया इज 10 इयर्स बिहाइंड द सॉफ्टवेअर इंडस्ट्री. तर पहिलं अच्छा. होता तुम्ही पाहाल सॉफ्टवेअर इंडस्ट्रीचे भारतात प्रॉडक्ट्स कुठे होते? Zoho नव्हतं पहिले किंवा Flipkart वगैरे पण ते नव्हते 15 वर्षापूर्वी. तेव्हा आपण फक्त सर्व्हिसेस करायचो. मग लोकांना वाटलं की अरे आपण प्रॉडक्ट्स पण बनवू शकतो. NVIDIA एकही चिप स्वतः नाही बनवत. NVIDIA इज ओन्ली अ डिझाइन फर्म. आपण फॅबलेस फर्म म्हणतो. ते फक्त जीपीयूची डिझाइन बनवतात. हार्डवेअरमध्ये चॅलेंज आणखीन जास्त आहे, कारण की सॉफ्टवेअर तरी तुम्ही लोकं बनवू शकतात. जास्त कॅपिटल इन्व्हेस्टमेंट नाहीये वगैरे. पण याच्यामध्ये हे पण प्रॉब्लेम आहे, की इव्हन फॉर अ डिझाइन फर्म, इव्हन दो यू डोंट नीड टू स्पेंड बिलियन्स ऑफ डॉलर्स, पण तुम्ही जर का एक डिझाइन बनवली, ते मग तुम्ही TSMCला देणार. तो बनवणार. तो मग तुम्ही टेस्टिंग करणार. फर्स्ट चिप विल ऑल्वेज गो रॉंग. तर इट्स अ 5, 6, 7 इयर्स सायकल. तर व्हेंचर कॅपिटल्स तुम्हाला माहितीच आहे, व्हेंचर कॅपिटल विल बी चेजिंग इमिडिएट प्रॉफिट्स. इट इज नॉट ऑलवेज पॉसिबल की ते तुम्हाला यू विल गेट मनी फॉर दॅट. यू हॅव अ गुड प्रॉडक्ट फॉर 10-minute डिलिव्हरी, प्रॉब्ली यू विल गेट मनी फॉर दॅट, नॉट Yes. फॉर अ हार्ड टेक. तर ते चेंज होतं. तर पहिले the venture capitalists in India, that ecosystem didn't exist. They didn't even know what is this chip semiconductor. त्यांना वाटाय कोणी बनवतंय येऊन जातं. We don't have to care. पण आता लोकांना कळतंय की नाही, हे महत्वाचं आहे. आपल्याला काय करायचं. तर दॅट इट्स अ हिस्ट्री ऑफ एव्होल्यूशन. आता खूप सारे लोकं जे तुम्ही म्हटलं Intel, Texas Instruments. मी Texas Instrumentsमध्ये होतो. खूप सारे त्याचे एल्युमनाय बाहेर जाऊन आता स्टार्टअप सुरू करतात. तर टेक्सास इन्स्ट्रुमेंट्सनी यावर्षी 40 वर्ष भारतात स्थापना होऊन 40 वर्ष झाली. तर इट वॉज द फर्स्ट MNC इन बँगलोर. तर खूप सारे लोकांनी डिझाइन सायकल्स पाहिलंय, फुल प्रॉडक्ट सायकल. तर आता ते लोकं बाहेर जाऊन कंपनी स्टार्ट करतात. एक चॅलेंज अजूनही लोकांना असं येतं, की जर का तुम्ही कंपनी स्टार्ट करतात, सेम जे पण पहिले गोष्ट केलं होतं. मी हे करू शकतो, की मी माझ्या कंपनीला US कंपनी म्हणणार. काम इथे होणार बंगलोर, पुण्यात, पण रजिस्ट्रेशन USमध्ये होणार, का की इन्व्हेस्टर USचा आहे आणि इन्व्हेस्टरला हेही पाहिजे, की कॉन्ट्रॅक्ट एन्फोर्समेंट प्रॉपरली व्हायला पाहिजे. तर जास्त तर तुम्ही US, सिंगापूर वगैरे म्हणा. तर तुम्ही बनवणार चिप, पण ती इंडियन नसते. तर त्याच्याकरता परत आपण पब्लिक पॉलिसीकडे ते फिक्स करणं जरुरी आहे. तर आता लोकं म्हणतात आहे, की डिझाइन कंपनीज कशा भारताचे होऊ शकतात. त्याच्याकरता आपल्याला काय करायचं? तर थोड्या नीतीमध्ये सरकार म्हणते, की आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. जे हार्डवेअर बनवण्यासाठी जे सॉफ्टवेअर लायसन्सेस ते खूप महाग असतात. तर आम्ही तुम्हाला ते सपोर्ट देऊ. कारण की तुम्हाला 5 वर्ष लागतील डेव्हलपमेंटसाठी. तर प्रोटोटायपिंगची जे कॉस्ट आहे त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सपोर्ट देऊ. ही सगळ्या नीती येतात आहे. थोडा ओपन सोर्सचं पण आहे, की जसं RISC-V एक आर्किटेक्चर असतो. तो सगळ्या फोनमध्ये आपल्या ARM आर्किटेक्चर असतो. तर परत डिपेंडंट आहे एक कंपनीवर, जी UK बेस्ड कंपनी. तर आता सरकार म्हणते, की देअर आर ओपन आर्किटेक्चर्स लाइक RISC-V. तर आपण त्याला एन्करेजमेंट देऊया. तर इट वोंट रिप्लेस ARM इन फोन्स, बट इट माइट रिप्लेस ARM इन एज डिव्हाइसेस, IoT डिव्हाइस. तर असं होतंय. तर दीज आर द थिंग्स व्हिच आर हॅपनिंग. तर अगेन आता मला वाटतं होणार. ऑलरेडी कंपनीज आहे जे एक्झिट पण केल्या आहेत डिझाइन स्पेसमध्ये. पण कमी आहे. इतके जसं सॉफ्टवेअरमध्ये आहे तसे नाहीये. पण हे स्टोरीज आता पुढे वाढणार. लोकांना कळतंय, की आपल्याला नवे डिझाइन आर्किटेक्चर्स हवे. तर वी विल सी मोर इंडियन कंपनी. रेअर अर्थचा काय विषय? तुम्ही 4 महिन्यापूर्वी लिहिलेलं, मग मिंटनं लास्ट वीक स्टोरी केली आहे. तो काहीतरी चायनाचा मोठा लिव्हर आहे, की ज्याच्यामुळे त्यांच्याकडे ताकद आहे. इज इट सो? भारतात पण आहेत का? रेअर अर्थचा विषय काय? सगळ्यात पहिले तर रेअर अर्थ असं नाव इज नॉट करेक्ट. ते इतके रेअर नाही आहेत. ते खूप जागे असतात. अच्छा. पण
असं झालं की रेअर अर्थ्स जनरली आर फाउंड विथ अदर मेटल्स, मिनरल्स आणि ते खूप छोट्या क्वांटिटीजमध्ये असतात आणि छोट्या क्वांटिटीजमध्ये लागतातही आपल्याला. जसं आता टू व्हीलर्समध्ये आपण निओडायमियमची रेअर अर्थ मॅग्नेट्स यूज करतो आणि दॅट इज युज्ड फॉर मेकिंग द मोटर्स, द ड्राईव्ह ट्रेन आणि you need only 100-200 rupees of the rare earth magnet for a electric two-wheeler. पण त्याचं रेअर अर्थ त्याचं एक्स्ट्रॅक्शन वगैरे इट इज एन्व्हायरमेंटली पोल्युटिंग अँड इट टेक्स लॉट ऑफ मनी इन्व्हेस्टमेंट ओव्हर टाइम. तर असं झालं की पहिले रेअर अर्थ्स यूज टू बी फाउंड इन मेनी प्लेसेस ऑर दे आर स्टील फाउंड बट दे वर प्रोड्यूस द टेक्नॉलॉजी टू एक्स्ट्रॅक्ट बेसिक टेक्नॉलॉजी असते. असं काही सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्शन वगैरे असतं. इट्स नॉट व्हेरी स्पेक्टॅक्युलर. असं ASML ची एक्स्ट्रीम EUV मशीन बनवण्यासारखं नाहीये. इट इज बेसिक केमिकल प्रोसेसेस बट ते 1950s त्या दशकात US वगैरे मध्ये होते. मग बिकॉज दिस वॉज एन्व्हायरमेंटली पोल्युटिंग, US अँड अदर कंट्रीज साईड आता आम्हाला हे नाही करायचं, आम्ही नाही करत. तर चायनीज कंपनीजनी चायनामध्ये रेअर अर्थ रिझर्व्ह होते, त्यांनी डेव्हलप केले आणि त्यांनी म्हटलं आम्ही करू, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तर तिथे इंडस्ट्री डेव्हलप व्हायला लागली. तर आता असं झालंय की मोर दॅन 80% ऑफ द प्रोसेसिंग रिफायनिंग हॅपन्स इन चायना. अँड इवन द 3 स्टेप्स असतात. एक तर एक्स्ट्रॅक्शन, पण मायनिंग करून काढतो, मग नेक्स्ट रिफाईन करतो. छोट्या क्वांटिटीजमध्ये दुसऱ्या मेटल्सच्या बरोबर आहे, तर आपल्याला सेपरेशन करायला पडतं वगैरे आणि ते एक्स्ट्रॅक्शन होतं आणि फायनली प्रोसेसिंग रिफायनिंगच्या नंतर यू पुट इट इन डिव्हाइसेस आणि थोडे लोक रिसायकल पण करता येतात. हे यूज नाही, इट्स नॉट लाईक अ फ्युअल. आता आपण पेट्रोल टाकलं तर पेट्रोल इज द वे इट इज यूज इज यू बर्न इट अँड यू जनरेट एनर्जी. पण these rare earths are not used to burn it. They are used because they'll have specific properties. So, rare earth magnet, if you use in an electric two-wheeler drivetrain, the magnet will be lighter, but it will be more powerful. म्हणून आपण त्याचं तर ते रेअर अर्थची स्टोरी आहे. आता लोकांना द एंटायर वर्ल्ड वॉज ऑल्सो हॅपी विथ दिस अरेंजमेंट की चायनीज लोक सप्लाय करतात आहे आपल्याला, स्वस्तात मिळतं, आपल्याला आपली जागा एन्व्हायरमेंटली पोल्यूट करण्याची पण गरज नाही. तर लेट इट गो ऑन. पण आता चायनाने आपली स्ट्रॅटेजी बदलली. अशी 2010 मध्ये पहिल्यांदा त्यांनी जपानवरती रेस्ट्रिक्शन्स लावले होते. पण आता त्यांनी एकदम लायसन्सिंग करून ठेवलं. आता देयर इज अ डिपार्टमेंट विदिन द मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स विच विल ऑलवेज सर्वे की तुम्हाला जर का पाहिजे, तुम्ही इंडियन कंपनी आहे, तर यू विल नीड टू गेट दॅट लायसन्स टू फॉर दॅट रेअर अर्थ टू कम. सो दॅट इज द बिग चेंज. आता नेक्स्ट टाइम जेव्हा US चायना परत होणार, तर अगेन दे विल यूज. तर म्हणून आता पूर्ण सगळे देश परत रिथिंक करतात याच्यावरती की आता आपण चायनावरती इतके डिपेंडंट नाही राहू शकत. आपल्याला आपल्या या दुसऱ्या देशांमध्येही काही ना काही करायला पाहिजे. तर ते झालंय. तर म्हणून मी म्हणतो ऍक्च्युअली दिस इज चायनानी थोडं आय डोंट थिंक इट्स ग्रेट स्ट्रॅटेजी बाय चायना. लोकांना वाटतं चायना खूप दूरदर्शी आहे, खूप, पण का की त्यांनी हे या टाईपचे रेस्ट्रिक्शन्स केले. दे हॅव मेड इट इनेव्हिटेबल की दुसरे देश आपलं वस्तू करणार. जसं युएसनी US गव्हर्नमेंटनी 15% इक्विटी घेतली एक मायनिंग कंपनी. जनरली गव्हर्नमेंट्स डोंट टेक इक्विटी इन मायनिंग फर्म्स ऑर एनिथिंग, पण एक प्रायव्हेट कंपनीमध्ये डिपार्टमेंट ऑफ डिफेन्सनी इक्विटी घेतली आहे, कारण की ते रेअर अर्थ एक्स्ट्रॅक्ट करतात. दुसरे देश रिसायकल करतात. रिसायकलिंग पण एक प्रॉफिटेबल इंडियनमध्ये खूप कंपनीज आता स्टार्ट करतात. तर दीज आर द थिंग्स विच विल हॅपन. तर इट्स लाईक अ कार्ड विच यू वन्स प्ले, इट एक्सटिंग्विश, त्याचं महत्व कमी होतं. तर आता त्यांनी हे केलं, दुसरे देश ऑल्टरनेटिव्ह ढूंढणार. जसं रेअर अर्थ मॅग्नेट्सची उदाहरण घ्या. इट्स नॉट एज इफ रेअर अर्थ मॅग्नेट नाही असणार तर तुम्ही टू व्हीलर नाही बनवू. यू विल यूज अदर मॅग्नेट. जसं टेस्ला युजेस इंडक्शन मोटर. तर टेस्लाने खूप पहिलेच म्हटलं की आम्ही ह्याच्यात नाही पडणार, आम्ही आपली मोटर यूज करतो. तर त्या मोटरचे थोडे ट्रेड ऑफ्स आहे, हेवियर असते वगैरे, पण त्यांनी ऑप्टिमाइज केलं. तर इंडियन टू व्हीलर कंपनीज म्हणतात आहे की आम्ही पण रेअर अर्थ
मॅग्नेट्स नाही यूज करू, या असे मॅग्नेट्स यूज करू ज्याच्यामध्ये रेअर अर्थ मिलीग्रॅम्सच्या ऐवजी मायक्रोग्रॅम्स लागत. तर तशी वस्तू करतात आहे लोक. फेराइट कोर मॅग्नेट्स पण लोक यूज करतात आहे, असं आता ओलानी अनाऊन्स केलं. तर हे सगळं होणार. पण बिकॉज द वर्ल्ड वॉज एक्सटेन्सिव्हली डिपेंडंट ऑन वन कंट्री, दॅट कंट्री कुड यूज दॅट टू इट्स. इंडिया कुठं आहे या सगळ्या? भारतात आता नॅशनल क्रिटिकल मिनरल मिशन आलंय. सेम आयडिया की आपण इथे करू. तर भारताची स्टोरी अशी आहे की रेअर अर्थ खूप असतात, त्याच्यामध्ये एक लाईट रेअर अर्थ असतात, एक हेवी रेअर अर्थ असतात. हेवी रेअर अर्थ भारतात नाही आहेत, अजून सर्वे नाही झाले, जितके सर्वे झाले त्याच्यामध्ये तर नाही. पण लाईट रेअर अर्थ खूप उपयोगी असतात. हे सगळे रेअर अर्थ मॅग्नेट वगैरे करता निओडायमियम, डॅस्प्रोसियम वगैरे लागतं, जे आहे भारत. पण ते थोरियम, ते मॉनोझाईट सँड्स मध्ये असतात, बालुरेत, जी केरला वगैरे त्या एरियात, आणि त्यात थोरियम म्हणून पदार्थ पण असतो. तर भारतात कारण की थोरियम एक असा एलिमेंट आहे जो आपल्या न्यूक्लिअर फ्यूल सायकल करता उपयोगी आहे, असं विजन होतं. तर बिकॉज इट इज फाउंड विथ थोरियम, this entire rarer thing was under the Department of Atomic Energy. तर अटॉमिक एनर्जीचं लक्ष रेअर अर्थ वरती नव्हतं, त्यांचं लक्ष होतं की आपण थोरियम कसं एक्सट्रॅक्ट. तर अँड इट वॉज नो प्रायव्हेट कंपनी वॉज अलाउड. यू कांट, दो मोनाझाईट सँड्स वर स्ट्रॅटेजिक, तर सरकारच करणं. आणि आता एक इंडियन रेअर अर्थ लिमिटेड आहे जिला अलाउ केलं, दॅट इज ऑल्सो अ गव्हर्नमेंट. तर आता लोकांना कळतंय की थोरियम पेक्षा जास्त महत्वाचं तर आपल्याला रेअर अर्थ आहे. तर आपण रेअर अर्थ मध्ये काय करतो, आता फायनली 2023 मध्ये डिरेग्युलेशन झालं की प्रायव्हेट कंपनीज पण येऊ शकतात, मायनिंग करू शकतात, एक्सट्रॅक्शन करू शकतात. तर आता मग नॅशनल क्रिटिकल मिनरल मिशन आलंय, ज्याच्यामध्ये सरकार म्हणते की तुम्ही जर का एक्सप्लोरेशन कराल, तुम्ही सांगाल की कॉन्फिडेंटली की इतके रिझर्व्ह आहे, तेच जेव्हा तुम्ही कराल त्याच्याकरताही सरकार फायनान्स करते. तर दीज आर द चेंजेस. आता आपण जास्त रेअर अर्थ नाही बनवत, एकच कंपनी आहे इंडियन रेअर अर्थ, पण द पोटेन्शियल इज देअर. द अदर पोटेन्शियल इज नॉट जस्ट इन मायनिंग और प्रोसेसिंग, बट रिफायनिंग मध्ये खूप काही करू शकतो. काही त्याच्याकरता इतकं इन्व्हेस्टमेंट नाही. हे सगळ्या आपल्या फोनमध्ये मायक्रोग्रॅम्स ऑफ रेअर अर्थ. तर ते जे ओल्ड फोन्स आहेत त्याला कसं आपण रिसायकल करून ते उपयोग करू शकतो, त्याचे पण खूप रिसर्च चाललाय. ते पॉलिसी आणि त्या सगळ्या टेक्नॉलॉजीच्या कॉन्व्हर्जन्सचे पेनल्टिमेट प्रश्न असा आहे की रेअर अर्थ करणारी चायना, डिझाईन सेमीकंडक्टर करणारी युके, फॅब बनवणारा एकच देशातला आयर्लंड मधला का कुठला तरी कंपनी, हे सगळं भारी होतं किंवा आहे जेव्हा ग्लोबलायझेशन इन प्लेस आहे, सगळे देश एकमेकांशी बरे वागतात. पण गेल्या 5-1 वर्षात भांडणं खूप वाढली, प्रत्येक देश एकमेकांशी भांडतोय आणि प्रत्येकाकडे काही ना काहीतरी लिव्हर आहे की हे फक्त माझ्याकडे. तर ह्या सगळ्यात ओव्हरऑल प्रोग्रेस, विशेषतः टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस, यांनाच स्पीड ब्रेकर लागणार आहे का? काय होणार आहे डिग्लोबलायझेशन आणि टेक डिपेंडन्स? खूप चांगला प्रश्न आहे. तर 2 फोर्सेस आहे याच्यामध्ये. शॉर्ट टर्म मध्ये जेव्हा टेक्नॉलॉजी कॉम्पिटिशन होते, तर ऍक्च्युली शॉर्ट टर्म मध्ये याचा पॉझिटिव्ह प्रभाव पण पडू शकतो. जसं जेव्हा स्पटनिक मुवमेंट झाला, USSR कॉम्पिटिशन, म्हणजे न्यूयॉर्कमध्ये लोक स्पटनिक पाहू शकत होते आपल्या डोळ्यांनी ना. इट्स यू डोंट इवन नीड एनिथिंग टू गुड. सो जेव्हा लोकांनी पाहिलं, त्यांनी म्हटलं यार USSR आमच्या पुढे चाललं गेलंय, काय करा. तर मग युएसनी नॅशनल सायन्स फाउंडेशन, मग नासा ॲज अन एजन्सी, ऑल दॅट केम आउट ऑफ दॅट स्पटनिक मुवमेंट. की तर जेव्हा टेक्नॉलॉजी कॉम्पिटिशन होते, तर नॉन लिनियर ब्रेक थ्रूज पण येतात. जसं डीपसीक पण उदाहरण त्याचं ह्याचं आहे. युएसने म्हटलं मी तुम्हाला चिप्स नाही देणार, तर चायनीज कंपनीजनी म्हटलं आम्हाला नको त्या चिप्स, आम्ही त्या चिप्स च्या बिना पण काही करू शकतो, आणि त्यांनी एक ब्रेक थ्रू. तर असं होतं. त्याला थोडे रिसर्चर्स म्हणतात क्रिएटिव्ह इनसेक्युरिटी. इनसेक्युरिटी आहे, पण त्याच्यामुळे क्रिएटिव्ह फोर्सेस येतात. तर शॉर्ट टर्म मध्ये आपण पाहू शकाल की थोडे न्यू बेनिफिट.
पण लॉंग टर्म मध्ये याचा खूप नकारात्मक प्रभावच आहे का की कॉस्ट सगळ्यांचे वाढते. आता आपल्याला आपण यूज टू आहे की फोनची किंमत कमी होणार किंवा न्यू जनरेशन ऑफ फोन येणार तर ओल्ड जनरेशन ऑफ फोनची किंमत कमी होणार ओव्हर टाइम इट विल. पण तसं होणार हे गॅरंटीड नाही आहे. कारण की मोस्ट ऑफ द न्यू फॅब्स विच आर कमिंग अप ते ह्याच्यामुळे नाही येत आहे की देअर इज कंपॅरेटिव्ह ॲडव्हांटेज अँड देअर इज एफिशियन्सी. ते नॅशनल सिक्युरिटीमुळे येतात. तर आता यूएस म्हणतंय थायवान TSMCला तुम्ही TSMCची फॅब इथे लावा का की आम्हाला पाहिजे. पण सेम चिप TSMC थायवानमध्ये आणि कंपेअर्ड टू TSMC अॅरिझोना ती 30% जास्त कॉस्ट. तर आता तो कॉस्ट कोण अब्झॉर्ब? तो कॉस्ट अब्झॉर्ब करणार कस्टमर आणि गव्हर्नमेंट्स आणि गव्हर्नमेंट्स चा टॅक्स कोण पे करणार? तोही कस्टमर. तर देअर इज गोइंग टू बी इन्क्रीज आणि थोडं एस्टिमेशन पण झालंय IMF वगैरेंनी की जर का असं डिग्लोबलायझेशन झालं तर 4-5% ऑफ ग्लोबल GDP कमी. इट्स अ बिग नंबर फॉर ग्लोबल GDP. तर दॅट रिस्क एक्झिस्ट. तो वो शॉर्ट टर्म काही नवं होणार बट दिस रिस्क इज रियल. बट द होप इज की आफ्टर सम फॉर्म ऑफ रिडंडन्सी हॅपनिंग जर का एकदा US मध्ये थोडे फॅब्स 2-3 फॅब्स होणार त्यांनाही कळेल की आपण हे वी कॅन डू दिस इंडेफिनिट. आपल्याला डिपेंडंट राहायलाच. तर मी असं म्हणतो की याच्यामध्ये प्लुरिलॅटरल कोऑपरेशन इज अ नेसेसिटी नॉट अ चॉईस. तर तुम्ही असं डिसाईड नाही करू शकत की मी सगळं घरी करेन. आय मीन सगळ्यांना हेच करायचं पण ते करू नाही शकले. तर यू विल फायनली हॅव टू बी डिपेंडंट बिकॉज दिस इज हाऊ दॅट इंडस्ट्री. तर एकदा आफ्टर दे आर अशोर्ड की ठीक आहे माझ्याजवळ थोडी कॅपॅसिटी आहे, होपफुली दे विल रिथिंक दिस. आणि जर का नाही रिथिंक केलं तर यू विल सी देअर विल बी इन्फ्लेशन, देअर विल बी हायर कॉस्ट. आणि खूप सारे आता फॅब्स बनवतात लोक खूप सारे देशात, पण जेव्हा डिमांड नाही येणार तितक्या चिप्स करता तर मग ते फॅब्स पण डाऊन जातात. ही इंडस्ट्री सेमीकंडक्टरची ऍक्च्युली विल सी खूप सारे अप्स अँड डाऊन्स येतात. तर पहिले ओव्हर प्रोडक्शन होतं, मग खूप सारे कन्सॉलिडेशन होतं. तर आता हे असा फेज आहे ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट खूप पैसे टाकतात आहे. इंडिया म्हणते, USSR, इंडिया म्हणते, UK म्हणतंय, युरोप, US, थायवान, ऑल ऑफ देम आर पुटिंग मनी इंटू मेकिंग फॅब्स. पण जेव्हा सगळे ऑनलाईन येणार फॅब्स, तितकी डिमांड आहे का? ते प्रश्न कोणी आन्सर नाही करत. लोकांना वाटतं AIच्या डिमांडच्यामुळे इट विल गेट सस्टेन, बट आय एम नॉट सो शुअर. शेवटचा प्रश्न भारताबद्दल आहे. थोडासा मी आधी विचारला पण थोडंसं जास्त एक्सप्लेन करतो. भारताला एक डेल्टा मिळाला IT मुळे, 91 मोमेंटमुळे ग्रोथ झाली 30 वर्ष. आता दोन्हीला थ्रेट आहे एक्झिस्टेन्शियल. एक डिग्लोबलायझेशन होतंय, वॉर्स चालू आहेत, टेरिफ आता आपण बोलताना अजून सुटलेलं नाही. दुसरं ITचा जो डेल्टा होता तो AI घेऊन जाईल का असं म्हणतंय. कदाचित प्रॉफिटेबिलिटी वाढेल पण लोकांच्या हाताला काम राहणार नाही. मग कन्झम्पशन आणि पुढची सगळी इकॉनॉमिक सायकल. भारताचं भविष्य काय आहे? पुढचं इकॉनॉमिक ड्रायव्हर काय असेल? ग्रोथ पॉलिसी काय असेल? पुढचं IT काय असेल? आणि त्यासाठी सरकार काय करतं? ही जी एव्होल्युशन आहे त्याच्यामध्ये आता नवी वस्तू हीच आहे की आपल्याला R&D, रिसर्च, इनोव्हेशन त्याच्यावरती लक्ष की जास्त तर प्रॉफिट व्हॅल्यू जनरेशन त्या सेक्शनमध्ये. तर तिथे काय करू शकतो ते जरुरी आहे. म्हणून आता खूप सारे नीती जे येतात जसं एक अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन म्हणून स्थापित केलंय. ते इट इज मॉडेल्ड ऑन द US नॅशनल सायन्स फाउंडेशन. तर तिथे कसे आपण नवे टेक्निक्स बनवू शकतो, इनोव्हेशन करू शकतो. युनिव्हर्सिटीमध्ये आपल्या युनिव्हर्सिटीज जास्त तर टीचिंग युनिव्हर्सिटी आहे, रिसर्च युनिव्हर्सिटीज नाही आहे. तर त्यांची केपेबिलिटी कशी वाढवू शकतो, ते सगळ्यावरती काम करणं खूप महत्त्वाचं. कारण की इनोव्हेशन ज्वस्तर आपण नाही करणार, ज्वस्तर आपल्याला हे बेनिफिट्स. तर तुम्ही बघू शकता लोक हे सगळे प्रश्न विचारतात की डीपसीक चायनावरनं आला, भारतातनं का नाही आलं? तर हे सगळे प्रश्नांचे उत्तर तेव्हाच येणार, हे उद्या नाही करू शकत. ते आपल्याला आपले इनोव्हेशन इकोसिस्टम
एकदम बेटर करायला पडेल. आणि ते तेव्हाच होणार जेव्हा सायन्स अँड युनिव्हर्सिटीज आर टॉकिंग टू इच अदर. A great PhD person is working with a team of 20 PhD students. Then those PhD students then spread the knowledge to others. असंच इकोसिस्टम. तर हे करण्याची खूप आवश्यकता आहे. तर more policies are now being made on innovation, research, R&D. जसं आता लास्ट बजेटमध्ये एक 1 लाख करोडचं R&D फंड पण केलं. तर आता ॲज अ प्रायव्हेट कंपनी you can also apply. If you're investing in R&D, you can get interest-free loans for it. So that हे पहिले नव्हतं. तर आता फोकस हे झालंय की इट इज नॉट जस्ट अबाउट मेकिंग अ प्रॉडक्ट और सेलिंग अ सॉफ्टवेअर सर्व्हिस. हाऊ मच आर यू डुईंग दॅट इन R&D? आणि तिथे भारत खूप मागे आहे. कॉर्पोरेट R&D मध्ये जास्त कम्पेअर टू गव्हर्नमेंट R&D. गव्हर्नमेंट जितकं, इफ यू नॉर्मलाइज टू आवर GDP पर कॅपिटा, सरकार ठीक पैसे टाकतं. पण प्रॉब्लेम आहे की आपल्या मोठ्या कंपनी पण R&D मध्ये बिलकुल इन्व्हेस्ट नाही. तर त्यांना कसं एनकरेज करायचं? त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहे ज्याच्यामुळे ते R&D मध्ये नाही इन्व्हेस्ट करताय? ते एरिया खूप महत्त्वाचा. प्रणय सर, खूप खूप आभार. सरांची ही प्रायमरी भाषा नाहीये मराठी. ते असतातही बेंगलोरमध्ये, तरी जवळपास गेले 2.5 तास खूप महत्त्वाच्या आणि वेगळ्या विषयावरती खूप समजून घेता आलं. प्रणय सर, तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल पुन्हा एकदा आभार. पुन्हा भेटू, पण आता इथंच थांबूया. धन्यवाद.